नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर, ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील येणाऱ्या घडामोडी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सोहमला जास्त दारू झाल्यामुळे तो शुद्धीत नसतो. मग तिला काजल सोडायला येते रूमपर्यंत. त्याला देखील कुठल्याही गोष्टीची शुद्ध नसते. त्यामुळे काजलला नैनाने रूमपर्यंत सोडायला सांगितलेलं असतं सोहमला. बिचारी काजल त्याला खांदा देत आवरत सावरत त्याला हळूहळू रूमपर्यंत नेते आणि बेडवर झोपवते. तेवढ्यात सोहम इवळत असतो. "आई ग" म्हणत असतो. त्याला शूज काढण्याची सुद्धा शुद्ध नसते. काजल बिचारी पाय वर घेते आणि शूज काढायला लागते. अगदी हळुवारपणे ती शूज काढत असते. मग त्याला जाणीव होते की ती शूज काढत आहे आणि तो म्हणतो की नाही, शूज नको काढू तू. शूज काढत असताना थोडासा त्याच्या पायाचा धक्का लागतो आणि काजल त्याच्या अंगावर येऊन पडते. ती त्याच्याकडे पाहते आणि तो तिच्याकडे पाहतो. असे दोघांची नजरानजर होते. ती त्याला व्यवस्थित झोपवते, पांघरून घालते. एकटक दोघं एकमेकांकडे बघत असतात. खूप प्रेमाने बघत असतात ते. पण सोहमला कशाचीच शुद्ध नसते. काजल फक्त एका संधीची वाट पाहत असते. एक संधी मिळाली तर माझ्या मनातलं मी सर्व काही सोहमला सांगून टाकेल असा ती विचार करत असते. आता सोहम दारूच्या नशेत बडबडत असतो की तू खूप मोठी चूक केली आहेस. त्या चुकीची तुला जाणीव सुद्धा नाहीये. एक चुकी केली तर आपण माफ करतो. आता बघ, माझं लग्न होत आहे अनामिकासोबत. आता माझं लग्न होणार, आमचा संसार होणार, आम्हा दोघांना मुलं बाळ होणार. मग त्यात माझी इच्छा असो की नसो, असं म्हणत तो बडबडत करत तो एका साईडने होतो आणि झोपी जातो. काजलला वाटतं आता हीच संधी आहे आपण बोलायची, म्हणून ती बोलू लागते. तिला वाटतं की सोहम जागाच आहे. आता ती त्याला कन्व्हिन्स करत असते. "अरे सोहम, तू ज्यावेळेस मला प्रपोज केलं होतं त्यावेळेस माझ्या मनात असं काहीच नव्हतं. मला लग्नच करायचं नव्हतं. परंतु आता मी तुझ्या खूप प्रेमात पडले आहे. तू जितकं माझ्यावर प्रेम करायचंस ना, त्याच्यापेक्षाही जास्त मी तुझ्यावर आत्ता सध्या प्रेम करत आहे. आता मी माझ्या प्रेमासाठी लढायला सुद्धा तयार आहे. पण मला माझं प्रेम हवं आहे. सोहम, अरे आपण खूप छान संसार करू. माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. यानंतर मी अशी चूक कधीच करणार नाही." असं ती त्याच्याशी बोलत असते. आता म्हणते, "सोहम, माहिती आहे का तुला, तुला नाही म्हटल्यामुळे मला किती त्रास झालाय ते. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. माझ्या मनामध्ये आता तूच आहे सोहम. माझंही तितकंच तुझ्यावरती प्रेम आहे. आता तुझा विचार सोडून मी दुसरं कोणाचाही विचार माझ्या आयुष्यामध्ये घेणार नाही." डोळे मात्र पाणवलेले असतात, पण तरी पण चेहऱ्यावर हसू आणत ती सोहमला सांगत असते. या अवस्थेत सुद्धा ती सोहमला सांगत असते. पण आता ती सोहमला बघते तर तो झोपलेला असतो. तिला वाटत होतं की सोहम माझं सगळं बोलणं ऐकतोय. आणि ती विचारत होती की सांगणार आहे सोहम. काहीच रिप्लाय नाही आल्यावर मग ती चेक करते तर सोहम झोपलेला होता. तिच्या मनातलं ओझं ती सोहमपर्यंत पोहोचवते. पण दुर्दैवाने सोहम झोपलेला असल्यामुळे तो काहीच ऐकत नाही. काजल आता सोहमच्या डोक्यावर हात फिरवते प्रेमाने. आता मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सोहम आणि अनामिकाचं लग्न होईल का, आणि झालंच तर काजल कसं रिॲक्ट करेल त्याच्यावर, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेंचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.